आंबोट टीम ऋतिक फिल्डिंग स्वीकारलेली आहे. बॅटिंग असेल नसरापूरची. नसरापूर संघाची बॅटिंग असेल. नसरापूर संघ बॅटिंग करणार आहे. आंबोट संघ आपण फिल्डिंग करणार आहात. ऋतिक उशीर करू नका. फिल्डिंगसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये येईन व्हा. खरं तर आज आयोजकांकडे वेळ नाहीये. 1:18 झालेली आहेत आणि आजच्या स्पर्धेच्या जवळपास 6 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे आंबोट संघाने कुठलाही विलंब करू नका, कुठलाही उशीर करू नका आणि आंबोट संघाचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. आंबोट संघाने कुठलाही उशीर करू नका. आंबोट टीमने फिल्डिंग लावून घ्या. रोशन नवीन टी शर्ट आलेले आहेत आंबोट संघाचे. चला चला आंबोट टीम फलंदाज आपण उतरा प्लीज. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर आपण या. नसरापूर टीमचे सलामीचे 2 फलंदाज रेडी होतील. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचा स्टेज वरती पाठवा आपण. करण डायरे आणि गणेश रसाले आमचे 2 अंपायर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत आणि मॅच 4 ओव्हर देणारी क्रिकेटची स्पर्धा आज मार्केवाडी ट्रॉफी मध्ये तुम्ही बघू शकाल. 1 ओव्हरमध्ये 6 धावा आलेले आहेत. नितेश होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन मसने आणि समोर येतो मात्र विवेक. नसरापूर टीम विवेकचा पहिल्याच बॉल वरती कव्हरच्या वरून उडवलाय चेंडू. पहिली सिंगल कंप्लीट. दुसऱ्या रन साठी थ्रो आला स्ट्रायकर एंडला. 2 धावा पूर्ण.
विवेक मोहिते 2 धावा करतोय. नसरापूर टीमची टोटल 8 या अंकावरती. विवेकच्या बॅटमधून या 2 धावा आल्या. खूप छान बॅटिंग सध्या विवेकची सुरू आहे. अरविंद साथ देण्यासाठी पोहोचला आणि रोशन मसने आंबोट टीमला आपल्या बॉलिंगने सध्या लीड करतोय. विवेक मोहिते इथून चेंडूवरती झडप घेण्याचा प्रयत्न होता पण वाईट बॉल, वाईटची धाव. टोटल 9. जोश भरपूर आहे, जोश भरपूर आहे. विवेक मोहितेची नजर आहे चेंडूवरती आणि त्याची मूवमेंट, त्याची हालचाल. शॉट मारलाय ऑन साइडला, अलोंग दी कार्पेट चाललाय काऊ फेस कडे. चेंडू हातात येईल तोपर्यंत सिंगल. बॅकअप आहे, एकच धाव, 1 रन. टीम नसरापूरची धावसंख्या 1 ने वाढली. टीमची टोटल जाऊन पोहोचती येते 10 या अंकावरती. 2 बॉल आणि 10 धावा. दोन बॉल 10. अरविंद आलेत. अरविंदला देखील आपल्या बॅटने रन्स कराव्या लागतील. मोरेश्वरजी धुळे साहेबांचं आगमन होतंय. मोरेश्वरजी धुळे साहेब आपण स्टेजवरती या. आणि अरविंदच्या बॅट मधून चाललाय चेंडू सीमा पार. मोरेश्वर धुळे साहेबांचं स्वागत करणारा चौकार. खतरनाक बॅटिंग आहे अरविंदची. वेगळ्या प्रकारचे शॉट मारू शकतो अरविंद. नसरापूर टीमची टोटल आता वेगाने वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 14 या अंकावरती. 3 बॉल 14. 3 बॉल 14. मॅच बॉल आलाय बघा, मॅच बॉल. तो चेंडू अंपायर आपल्याकडे कलेक्ट करा. मॅच बॉल. नसरापूर संघासाठी कदाचित हा चेंडू लकी असू शकतो. भरपूर टाइम घेऊन त्यांनी चेंडू सिलेक्ट केलेला आहे. खरं तर बॅटिंग करताना चेंडूची चॉईस महत्त्वाची असते. जर का योग्य चेंडू चॉईस झाला तर रन्स येतात. आणि नसरापूर टीमची टोटल येते आता. हलक्या हाताने अरविंदने ड्रायव्हिंग केलं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता पण डेंजर ठरू शकते. 1 रन. कारण तर आजच्या दिवसभरामध्ये पहिला असा फलंदाज पाहिला की ज्याने समोर ड्राईव्ह करून सिंगल रन घेतली. कारण फार कमी असे प्लेयर असतात जे स्ट्राईक रोटेट करण्याकडे लक्ष देतात. मी बॅटिंग केलं, मी रन्स करेल हा विश्वास विवेक मोहितेकडे. आणि त्याला स्ट्राईक दिली आणि विवेकने डॉट बॉल फेस केला. नसरापूरची धावसंख्या दुसरी ओव्हर रोशन मसनेचे चेंडू संपलेत 5. नसरापूरची धावसंख्या आहे 15. 15 धावा आहेत. 5 चेंडू संपलेत. रोशन मसने अंडर आर्म बॉक्स क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या भरपूर सायकल या प्लेयरने जिंकलेले आहेत. आणि त्याच्या विरोधात विवेक मोहितेचा शॉट. दोघांची टक्कर, कॅच ड्रॉप. सरळ कॅच होती हातामध्ये. एकमेकांचं कॉलिंग नव्हतं आणि ओव्हर कंप्लीट केली. 17 धावा झाल्यात नसरापूर टीमच्या. 2 ओव्हर, धावसंख्या 17. स्कोरर मित्र आमचे भरपूर हुशार आहेत, जे खरं तर चांगली स्कोरिंगची भूमिका करतात. कुठेही मिस्टेक नाही. बरोबर 2 षटके संपली. धावसंख्या 17. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. नसरापूरचे भरपूर पाठीराखे आलेले आहेत. आंबोट टीमचे भरपूर सपोर्टर आलेले आहेत. म्हणजे मार्केवाडी मध्ये जी सध्या गर्दी आहे ना, ती नसरापूर आणि आंबोटच्या समर्थकांची आहे. जणू काही क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवत आहोत. 2 ओव्हर 17 धावा. इथून आता थोडासा गिअर बदलावा लागेल. अरविंदला आता सिंगल डबलचा गेम खेळून चालणार नाही. षटकार चौकार मारावे लागतील कारण 4च ओव्हरची मॅच आहे. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल आला. 18 धावा. आंबोट टीमचा निरंकार आलेला आहे. आता अरविंद, त्याच्या भाऊ मध्ये भरपूर ताकद आहे. वाह, समोर गेला, जागा बनवली. शेवटच्या टायमिंगला मात्र हा चेंडू फक्त चपराक लगावली. चेंडू सीमा पार, चौकार. अरविंद खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा तो फॅन असावा. 22 नंबरची जर्सी.
आणि अगदी तशीच बॅटिंग तो करतोय. बरोबर चेंडूची वाट पाहतो वेट अँड वॉच भूमिकेमधून. जणू काही केन विल्यमसनची आठवण व्हावी अशी बॅटिंग सध्या नसरापूरच्या अरविंदची सुरू आहे. 22 धावा आणि सॉरी माफी असावी 22 नंबरची जर्सी आणि धावा देखील 22च झालेले आहेत त्या नसरापूरच्या. परफेक्ट टायमिंग आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केला ऑन साईडला. गोलंदाजाला दमवण्याचा प्रयत्न. 1 रन 23 धावा. भरपूर प्रचंड उत्साहात नसरापूर संघाच्या बॅटिंगचा स्कोअर पोहोचलाय 23. 2 बॉल संपले. 4 ओव्हरची मॅच आहे. आंबोट संघाच्या नावावरती रेकॉर्ड आहे. हाच तो संघ आहे ज्याने दहिवलीच्या स्पर्धेमध्ये 4 ओव्हरमध्ये 100 धावा केल्या होत्या. 104. छोटं ग्राउंड होतं. षटकार जास्त येत होते पण तरी देखील 104 धावा या टीमने केल्या होत्या. रेकॉर्ड आहे यांच्या नावावरती. यावेळेस कॅच ड्रॉप कॅच इथून कॅरी करता आली नाही. फक्त डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला. 1 रन. टीमची टोटल 1 ने वाढतीये. धावा संख्या 24. 3 बॉल आणि 24 धावा. शॉट आला अरविंदच्या बॅट मधून. रोशन मसनेच्या हातात कॅच. रोशन मसनेच्या हातात कॅच. अरविंद परतलाय. शॉट आणखी थोडासा जोर लावायला हवा होता अरविंदने. धावा संख्या 24. तिसरी ओव्हर सुरू आहे. अजून 8 बॉल आहेत नसरापूरकडे. 8 बॉल आहेत अजून. नसरापूर टीम 24 धावा संख्येला 50 पर्यंत घेऊन जाऊ शकते. अरविंद इथून परतलाय. नवीन बॅट्समन चाललेत नसरापूर टीम कडून. रोशन चाललेत. रोशन मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 बॉल संपलेत गोलंदाज निरंकारचे. जय अंबिका माता आंबोट संघ. दबदबा आहे या संघाचा. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ओव्हरआर्म हेदवलीची स्पर्धा. आताही आठवते की या संघाने फायनल जिंकली होती. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी हेदवलीच्या स्पर्धेमध्ये सॉरी सावळेच्या स्पर्धेमध्ये आय थिंक. चांगली परफॉर्मन्स करून आलेली टीम आहे. पण वाईट बॉल. निरंकार चुकी करतोय. विपक्षी टीमला तो रन्स देतोय कारण ज्या नसरापूर संघाचा बॅटिंगचा जो धावसंख्येचा ओघ आहे तो ओघ अजूनही वाढलाय. 1 रन फार महत्वाचे. निरंकार. शॉट आलाय ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरकडे चेंडूने टर्न घेतलाय. ऋतिक पोहोचेल चेंडू पर्यंत. एका हातात चेंडू येईल. फेक करेल. 2 धावा मिळाले. नसरापूर टीमची टोटल 2 ने वाढली. धावा 27. 5 बॉल 27. 5 चेंडू 27 धावा. बऱ्याच दिवसानंतर नसरापूर संघ क्रिकेटच्या मैदानावरती आहे. आंबोट संघाची 2 हात करतोय. शॉट भारी आहे. बरोबर चेंडू सीमा पार. ओव्हर दी रोप षटकार. फलंदाज येस माफी असावी. पंचांनी यावेळेस चेंज केलाय. हा चौकार आहे. धावा मिती 4. षटक इथून समाप्त झालं. धावा संख्या 3 ओव्हर आणि 31 धावा. नसरापूर संघाचे रोशन आणि विवेक. रोशनच्या बॅटमधून ही बाउंड्री आली. ग्रामस्थ मंडळ मार्केवाडीचे आमचे सर्व नागरिक सर विनंती आहे की आपण स्टेजवरती या. आपल्यासाठी आम्ही फार मोठं स्टेज बांधलेलं आहे जेणेकरून आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं. गोकुळ डायरे यांची स्पर्धा येते दिनांक 31 जानेवारीला. गोकुळ डायरे यांची 2 दिवसाची स्पर्धा गणेगावच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे. आपण मार्केवाडीच्या गोकुळ डायरे यांच्याशी संपर्क साधा. 31 आणि 1 अशी 2 दिवसाची स्पर्धा गणेगावच्या क्रीडांगणावरती असेल. गोलंदाज तयार होईल.
शेवटची ओव्हर ऋतिककडे. पहिलाच बॉल विवेक मोहितेचा शॉट चाललाय लॉंग स्टॉपला चौकार. लॉंग स्टॉपला चौकार चाललाय. गोलंदाजांवरती कदाचित ऑब्जेक्शन आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं. आमचे थर्ड अंपायर तिसऱ्या पंच बंटी तिसऱ्या पंचांची डिमांड आहे. यस यस स्क्वेअर लेग अंपायर आमच्या पातील आणि इथून चेक केलं जाईल एक्झॅक्ट. ऑनलाईनला आपण चेक करू. या पुढच्या चेंडूवरती नक्की नजर असेल. धाव संख्या 35. मॅच बॉल रिटर्न येतोय का बघा. चेंडू चेंडू येतोय का चेक करा मॅच बॉल. अदरवाईज चेंडू मैदानावरती आपण नवीन चेंडू आलाय मॅच बॉल आलाय बघा. आमच्या व्हॉलेंटियर साईड स्क्रीनच्या वरून चेंडू आलाय बघा. पुंडलिक माळी होते. आणखी एक चेंडू आम्ही पाठवतो बघा. तो बाहेर येणारा चेंडू घ्या. पाच बॉल अजूनही बाकी आहेत. नसरापूर टीम 35 वरती. विवेक मोहिते जो ओपनिंगच्या भूमिकेत गेलेला आहे आता त्याला शेवटही तसाच करायचा आहे. कारण विवेकने आतापर्यंत जे चेंडू फेस केले एकच चौकार विवेकच्या बॅटमधून आलेला आहे. आता विवेककडे 5 बॉल अजूनही इनिंगच्या बाकी आहेत. ऋतिक आलाय आंबोट टीमचा. शॉट विवेक मोहितेचा. कॅच ड्रॉप षटकार. कॅच ड्रॉप षटकार आहे. सोपी कॅच होती समोर होती जागेवरती होता फिल्डर आणि कॅच ड्रॉप सिक्सर आलाय. रन्स पोहोचल्यात 41. आमच्या तिसऱ्या पंचाची नजर आहे जी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती जे ऑब्जेक्शन होतं आमचे बंटी माळी थर्ड अंपायर इथून पूर्णपणे नजर ठेवण्यात की फेअर डिलिव्हरी असा त्यांचा आधीच्या चेंडूवरती निर्णय होता आणि आता देखील यस फेअर डिलिव्हरी. 2 बॉल 41. विवेक मोहितेचा हिटमॅन. विवेक मोहिते नसरापूर टीमचा हिटमॅन सध्या रन्स करतोय टीमसाठी. गोलंदाज तयार. विवेकच्या विरोधात शॉट पूल समोरून कॅच कॅरी केली. वेल जज वेल कॅच. फलंदाज आउट. आधी चुकी केली होती आंबोट टीमच्या फिल्डरने. आता मात्र कॅच पकडली. धावा संख्या 41. नवीन बॅट्समन चाललेत. सनी चाललेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स होत्या फक्त 6. विकेट आउट झाली होती 1. दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले होते 11. 3 बॉल डायरेक्ट हिट. फलंदाज आउट. बॅटर आउट आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत ते 2 बॉल बाकी आणि 41 धावा आहेत नसरापूर टीमच्या. दोन बॉल अद्यापही शिल्लक आहेत. 41 धावा ऑन बोर्ड आहेत. बॅटिंग करणारी टीम नसरापूर आता जवळपास 45 रन्स अप्रॉच कडे नक्की होते. शॉट आलाय समोर पॉइंट कडे. मिस्टेक झाली. बॉल मागे चाललाय. खेळाडू आहे बॅकअप दिलाय दुसऱ्या रन साठी. इंटरेस्टेड आहे बॅट्समन. बघायचं आता दुसरी घेतील का.
एकच मिळेल 42. 42 नंबर शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. धावा संख्या 42. शेवटचा बॉल आहे. धोत्रे आणि माळे संघ यानंतर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. ऋतिकचा हा चेंडू स्टंप वरती लागला आणि 42 धावा झाल्यात नसरापूर टीमच्या. 42 रन्स आणि 43 धावांचं लक्ष देण्यात आलंय. 43 धावांचं लक्ष देण्यात आलंय ते मात्र टीम आंबोटला. 42 धावा झालेले आहेत आणि 43 धावांचं लक्ष आहे. सर्व क्रिकेट संघांसाठी खुश खबर आहे. वादळ क्रिकेट संघ नसरापूर आयोजित 23 ते 26 जानेवारी 2026 रोजी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 50,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 12,500 आणि प्रवेश फी असेल ती मात्र 5,500. यूट्यूब लाईव्ह त्या स्पर्धेचं प्रक्षेपण असेल. मालिका वीर साठी मात्र सायकल असेल. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक शूज असतील. आणि नसरापूरकरांच्या स्पर्धेमध्ये 23 ते 26 जानेवारी दरम्यान जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण नितीन बोराडे, रोशन मोहिते, विवेक मोहिते, जयेश मोहिते, ओमकार मोहिते, तेजस देवगरे या नसरापूरच्या खेळाडूंशी आपण संपर्क साधा. आणि स्पर्धेचं क्रीडांगण असेल नसरापूर गावचे भव्य दिव्य क्रिकेट मैदान. आपण नक्की प्रवेश घ्या 23 ते 26 जानेवारी दरम्यान वादळ क्रिकेट संघ नसरापूर यांच्या स्पर्धेमध्ये. पुंडलिक माळी यांच्याकडून करण डायरे या आमच्या अंपायरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. भरपूर मेहनत त्याने घेतलेली आहे. 4 दिवस न थांबता न थकता त्याने अंपायरिंग केली आणि त्या करणला पुंडलिक माळी यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. करण गोकुळ डायरे आता आपण पुढच्या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेत या. भूषण धुले आपण स्टेजकडे या. भूषण धुळे आपल्याला अंपायरच्या भूमिकेत जायचं आहे. विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. जय अंबिका माता आंबोट. करण डायरे आमच्या अंपायरने यावा. पुंडलिकजी माळी यांच्याकडून 500 रुपये. करण आपल्या 4 दिवस आपण जी मेहनत करताय कॅश प्राइज आधी आपण कलेक्ट करा. स्वर्गीय मंगेशदादा रसाल 11 धोत्रे संघ आणि माळे संघ दोन्ही कॅप्टन नाणेफेकीसाठी या. आपण टॉस साठी या. 42 धावा झालेले आहेत वादळी क्रिकेट संघ नसरापूरच्या. 43चं टार्गेट आहे. चला धोत्रेचे कॅप्टन आलेले आहेत. माळे संघाचे कर्णधार टीम माळे टॉस साठी या. स्वामीनाथ बाळा इथे आलेले आहेत. बाळा आपण टॉस साठी आपला कर्णधार पाठवा. मॅच ऑन.
पहिलाच बॉल इथून वाईट बॉल. वादळ क्रिकेट संघ नसरापूर. आपल्या गोलंदाजीचं वादळ यांना आणावं लागेल, कारण समोर टीम जय अंबिका माता आंबोट ज्यांनी मागच्या आठवड्यामध्ये सावळेच्या क्रीडांगणावरती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. स्पर्धा होती सावळेकरांची. आता बघायचं की इथून रोशन मसनेच्या फलंदाजीचा स्टान्स शॉट समोर उडवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून समोरच्या दिशेने खेचलाय चौकार. खरं तर रोशन मसनेचे हे पॉवरफुल शॉट जे येत आहेत ना, बॉक्स क्रिकेटमध्ये जेवढी तो पॉवर लावतो ना, त्याच गोलीच्या वेगाने चेंडू समोर गेला. कारण बॉक्स क्रिकेटमध्ये चेंडूवरती भरपूर ताकद लावावी लागते टॅप करण्यासाठी. इथे अगदी तसाच शॉट त्याने मारलाय, म्हणून समोर खेचलाय तो तेजसला. इथून दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉस इथे करणार आहोत. गोलंदाज तेजसचा चेंडू समोर रोशन मसने. वाह, सुंदर चेंडू टाकला तेजसने. चला मी विनंती करेल किरण दादा पुढील मॅचचा टॉस करा. दोन्ही कॅप्टन समोर आलेले आहेत. टीम मंगेश रसाळ 11 धोत्रे आणि त्याचबरोबर टीम जय हनुमान माळे. प्रवीणजी घारे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करा. प्रवीणजी घारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. शॉट रोशनचा. खेळाडू धावतोय अडवलाय चेंडू, अडवलाय लॉंग ऑन मध्ये अडवलाय. जाऊया पुन्हा दुपारच्या सत्रामध्ये. शेवटच्या दिवसात मी गणेश रसाल, श्री खांबाया प्रसन्न, मार्केवाडी या शृंखलेमध्ये पुन्हा तुमचं सहर्ष स्वागत करतो. येणारे 24 चेंडू आणि आंबोट संघाला पाठलाग करायचा. तो 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू संपुष्टात आले. धावसंख्या लागली गेली ती धावफलकावर 7. चांगला चेंडू. दरम्यान आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्यासाठी सलामीला गेलेली जोडी आपण पाहतोय. एकीकडे रोशन तर एकीकडे नितेश. एक चौकार आपण रोशनच्या फलीतून पाहिलाय. 4 चेंडू 5 धावेंवरती खेळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगला फटका पाहायला मिळतो. कार्पेट लेवलचा फटका. चेंडू इथे चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान तिसरे धावेसाठी निघालाय आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाच्या अंती कोणती विकेट न गमवता धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 32 धावा जमवाव्या लागतील आंबोट संघाला. स्वर्गीय मंगेश 11 रसाल धोत्रे संघ सध्या खेळतोय. शॉट हवेत आहे आणि फसली विकेट प्रसादची. समोर चेंडू आला, फक्त बॅटचा फेस डेलिकेट टच दिला, चेंडू हवेत गेला आणि कॅच आउट. प्रसाद इथून आउट. 3 बॉल रन 5. 1 विकेट आली ती जयनमल माळेची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय स्वामीनाथ उर्फ बाळा. श्री खांबाया प्रसन्न दोस्ती ग्रुप चषक 2026. दोस्ती ग्रुप मार्केवाडी यांच्या वतीने दिनांक 22, 23, 24, 25 जानेवारी दरम्यान याच मैदानावरती 4 दिवसाच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. प्रवेश फी असणारे 3,500. प्रथम क्रमांक 30, द्वितीय 15, तृतीय आणि चतुर्थ 7.5. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण बंटी भोईर, नंदू कोळंबे, सागर मार्के, ऋषी भगत, सौरभ भोईर यांच्याशी संपर्क साधा. 22 ते 25 जानेवारी दरम्यान यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असेल. 3,500 एंट्री फी आणि प्रथम क्रमांक 30,000.
नक्की आपण या मैदानावरती 22 ते 25 जानेवारी दरम्यान दोस्ती ग्रुप मार्केवाडी ट्रॉफीमध्ये प्रवेश घ्या. गोलंदाज तयार आकाश रसाळ. 3 बॉल नंतर विकेट आली आणि आता इथून कॅच ड्रॉप घाई झाली आहे. स्वामीनाथ पोहोचेल का? आणि थ्रो चुकीचा. इथून मिळतील धावा 4 धावा मिळतील. खरं तर खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये मोबाईल वापरायला बंदी आहे म्हणून कॉलिंग करणं एकमेकांना जमलं नसेल. आणि इथून हा चौकार आलाय. येदवलीचे सागर मिनमिने यांचं आगमन झालंय. सागर येदवलीचे स्टार खेळाडू आहेत. सागर आपल्या सरचं स्वागत. 4 धावा मिळतील. स्वामीनाथच्या बॅटमधून चौकार आला नाही पण त्याच्या खात्यात 4 धावा नक्की जातील.